पुणे बेंगलोर महामार्गावर कराडजवळ वाठार गावाच्या हद्दीत नाशिकच्या विद्यार्थ्यांची सहलीची बस भीषण अपघातग्रस्त झाली आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील लेड बीपी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांची ही बस सकाळी 6:45 वाजता पुलाचं काम सुरू असलेल्या ठिकाणी तोल जाऊन सुमारे 20 फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये 40 ते 45 विद्यार्थी आणि शिक्षक प्रवास करत होते. यापैकी ऋषिकेश पाचोरकर, प्रज्वल माहेर, सार्थक चव्हाण आणि पियुष काळे या विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळते. घटनेनंतर सर्व जखमींना तातडीनं कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलंय आणि उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साताराच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच कराडचे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असून आवश्यक ती वैद्यकीय मदत तातडीनं मिळावी यासाठी समन्वय सुरू आहे. खासगी ट्रॅव्हल्सची ही बस MH04 GP 0920 क्रमांकाची असून अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.